तर आम्ही मगाशीच शेतामध्ये जाऊन आलो आणि एवढं गरम होत होतं ना, आम्ही दुपारच्या टायमाला गेलो होतो. तर मग येऊन थोडं फ्रेश झालो, कपडे चेंज केले आणि आता जरा बसलोय. तर अजून पण घरी पाहुणे आले तर तुम्हाला मी भेटवते कोण कोण आहेत ते. आणि सगळे मस्त गप्पा मारत बसलेले आहेत, मी दाखवते तुम्हाला. सगळे टेरेसवर बसलेत असे. इकडे बसलेत सगळे, इकडे सगळे असे मस्त की बसलेत सगळे. स्टोन पेपर सीझर खेळतायत. तिकडे अर्धे लोक बसलेत. हा हे सुमित, सुमित हाय कर. हा हे सुमितचा मित्र. हा माझा भाऊ. ओय ओय हाय कर. तो आता बिझी आहे, तो काय बोलणार नाही. आणि ही आहे माझी मामी. मामी हाय करा. ही आहे हर्षा. आणि हिला तर पाहिलंय मग सकाळपासून, श्रावणी. आणि हे तर तुम्हाला माहितच आहे, ही माझी सासू. हाय करा. आणि हे माझे जिजू आहेत. जिजू हाय करा. जिजू लाजतात. आणि याला तर ओळखतो माझा नवरा. देखो ये भिखारी कैसे, पैसे नहीं आए तो भीख मांगने आ जाते हैं. सगळे टाइमपास करतात सगळे. आणि इकडे सगळ्यांच्या घराला असं लाईट लावलेली आहे. इकडे गाव आता खूप एकदम असं खूप असं सुंदर दिसतंय. हा देवी बसल्यानंतर बकऱ्याचा बळी दिला जातो मंदिराच्या इथे. आणि त्यानंतर आज प्रसाद म्हणून हे जेवण सगळ्या लोकांना वाढलं जातं. तर सगळे हेच काम करत बसलेले आहेत. आणि देवीची येताना जी मिरवणूक काढली आहे वगैरे सगळे जे शॉर्ट्स आहेत ते मी पुढे अटॅच केले आहेत. तर ते पण तुम्ही बघू शकता. आणि रात्रीचा इतकं सुंदर घर दिसत होतं लाइटिंग लावल्यानंतर. खूप सुंदर दिसत होतं, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे देवीची मिरवणूक काढली जाते आणि त्यानंतर देवीला बसवलं जातं. तर असा सुंदर हा मंडप बांधला होता, खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. आणि तुम्ही देवीचं रूपही पाहू शकता, इतकं सुंदर रूप देवीचं आहे. खूप हसमुख आहे देवी. आणि देवीच्या मंदिराबाहेर हे असं काही दृश्य होतं. ह्याचं काही कुणाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बोलू शकता. आणि या रथातून देवीची मिरवणूक काढली होती. नमस्कार मंडळी, गुड आफ्टरनून. आता वाजलेले आहे दुपारचे 1. तर काल संध्याकाळी आम्ही तेवढाच ब्लॉग मध्ये घेतला आणि बाकीचा नंतर मी व्हिडिओज नाही काढला. काल सगळे मजा मस्ती करण्यामध्ये बिझी होते. तर आज आहे 16 तारीख. तर आता दुपारी 1 वाजलेत. आम्ही सगळे रेडी होऊन आजनी साडी घातले, ड्रेस घातलेत, सगळे रेडी होऊन बसलेत. आता काही पाहुणे पण येतील जेवायला, तर ते पण तुम्हाला मी व्ह्यूज दाखवते. आणि अजून आता पण काही काही पाहुणे आलेत, ते पण मी तुम्हाला थोडासा शॉर्ट दाखवते. तर सकाळी थोडा मी 7 वाजता उठून रांगोळी काढली घराच्या बाहेर, ते पण मी तुम्हाला दाखवते. मग आता रेडी झालोय. आता हळूहळू थोडे पाहुणे पण यायला चालू झाले. तर सगळे एकदा पाहुणे आले ना की मी तुम्हाला एक थोडा छोटासा शॉर्ट देते, कारण की एवढ्या सगळ्या लोकांमध्ये मला व्हिडिओ शूट करायला नाही जमत. सगळे माझ्या तोंडाकडे बघतायत. मी व्हिडिओ काढायला आले लगेच खाली ठेवला.
18 तारखेला संयुक्ताचा बर्थडे होता, तर आम्ही आदल्या रात्री 12 वाजता केक कट केलाय. आणि दुसऱ्या दिवशी इथे माझी आई आम्हाला काजू भाजून देत आहे. त्या दिवशी आम्ही खूप सारे काजू जे आहे ते शेतातून आणलेत आणि सगळ्यांना खायचे होते म्हणून इथे आमच्या आईने काजू भाजून दिलेले आहेत. हे बघा इकडे सगळे काजू भाजून ठेवलेत. हे सगळे काजू भाजलेत आणि इकडे काजू काढतोय आम्ही आता लांबून. हे बघा काजू निघतायत. सगळे आम्ही बसलो इथे काजू खायला. ये बघा काजू निघालेत. कितना बादाम गाछ है? रास्ते रास्ते बादाम का और मत करिए बहुत हो गया. बस ये बस आई बस मला वीडियो मत बनाओ.